सादर करणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे भाकरी आणि गोष्टीचे लेखक आहेत साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. एक गरीब व्यक्ती असतो, अत्यंत गरीब असतो, त्याला 2 वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही. एके दिवशी तो एका ठिकाणी बसलेला असतो आणि त्या ठिकाणाहून त्याला एक तेजस्वी साधू महाराज जाताना दिसतात. तो त्या साधू महाराजांजवळ जातो आणि म्हणतो, साधू महाराज, तुम्ही ज्ञानी आहात, तेजस्वी आहात. तुम्ही माझं भविष्य बघून सांगा की माझ्या आयुष्यामध्ये इथून पुढे काय आहे. साधू महाराज त्याचं थोडा वेळ साधना करतात आणि त्याचं भविष्य बघतात आणि त्या गरीब माणसाला सांगतात, तुझ्या आयुष्यामध्ये इथून पुढे फक्त 10-20 भाकरी लिहिलेल्या आहेत आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये काहीही नाही. तो गरीब व्यक्ती त्या साधू महाराजांना विनंती करतो, महाराज, आपण ज्ञानी आहात, विज्ञानी आहात, आपण सर्व काही करू शकता. आपण असं काहीतरी करा की त्या 20 भाकरी मला आत्ताच्या आत्ता इथे मिळतील. महाराज म्हणतात, अरे मूर्ख मनुष्या, तुझ्या आयुष्यामध्ये फक्त 20च भाकरी आहे आणि तू आत्ताच्या आत्ता त्या 20 भाकरी मागवून त्याचं तू करणार तरी काय. तो गरीब मनुष्य त्या साधू महाराजांना म्हणतो, महाराज, मी कधीही 20 भाकरी एकत्र पाहिल्या नाही हो, की मी कधी पोटभर जेवण सुद्धा केलं नाही. आणि जर माझ्या आयुष्यामध्ये जर 20च भाकरी असेल तर तुम्ही त्या 20 भाकरी मला आत्ताच्या आत्ता मिळवून द्या, अशी मी तुम्हाला विनंती करते. साधू महाराज ही काय म्हणतात आणि त्यांच्या शिष्यांच्या मदतीने त्या गरीब माणसाला 20 भाकरी मिळवून देतात. तो गरीब मनुष्य पहिले अर्धी भाकर त्यातली खातो, नंतर 1 खातो, 1.5 खातो, 2 खातो आणि तेवढ्यातच त्याचं पोट भरतं. साधू महाराज तिथून निघून जातात. त्या गरीब माणसाला त्याच्यासारखा एक गरीब व्यक्ती जाताना दिसतो. तो त्या गरीब व्यक्तीला आवाज देऊन बोलवतो आणि त्याला म्हणतो, हे बघ मित्रा, माझ्याकडे आज खूप साऱ्या भाकरी आहे, माझं जेवण झालेलं आहे, माझं पोट भरलेलं आहे, या उरलेल्या भाकरी आहे, तू यातल्या 2 भाकरी घेऊन जा. तो गरीब व्यक्ती त्याच्या जवळच्या 2 भाकरी घेऊन जातो आणि दुसऱ्या त्याच्याच सारख्या गरीबांना सांगतो की तिथे आपल्यासारखा एक गरीब व्यक्ती आहे, त्याच्याकडे खूप भाकरी आहेत आणि तो भाकरी वाटत आहे. ती दुसरी गरीब माणसे त्याच्या जवळ येतात आणि तो सर्वांना भाकरी देतो. त्याच्या जवळ उरलेल्या सर्व भाकरी तो गरीब लोकांना वाटून देतो, जे त्याच्यासारखे गरीब असतात. काही वर्षानंतर ते साधू महाराज पुन्हा त्याच ठिकाणी त्याच रस्त्यावरून जात असताना त्यांना अचानक पूर्वी काही वर्षा अगोदर भेटलेल्या त्या गरीब व्यक्तीची आठवण येते. अरे, आपण याच ठिकाणी एका गरीब माणसाचं भविष्य बघितलं होतं. त्याच्या आयुष्यामध्ये ते फक्त केवळ 20 भाकरी होत्या आणि त्यापुढे काहीच नव्हतं. त्या गरीब व्यक्तीचं झालं तरी काय असेल, त्यापुढे त्याचं काय झालं असेल हे बघण्याकरिता ते साधू महाराज त्याच ठिकाणी जातात जिथे तो गरीब व्यक्ती त्यांना भेटलेला होता. तिथे जाऊन बघतात तर काय, तो गरीब व्यक्ती श्रीमंत धनवान झालेला असतो. साधू महाराज आश्चर्यचकित होतात. त्याच्या जवळ जातात आणि म्हणतात, अरे, तुझ्या आयुष्यामध्ये तर फक्त 20च भाकरी होत्या आणि त्याच्यानंतर काहीही नव्हतं, हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं, मग तू असा धनवान कसा काय झालास. तो गरीब व्यक्ती त्या साधू महाराजांना सांगतो, महाराज, आपण मला 20 भाकरी मिळवून दिल्या होत्या, त्यातल्या मी 2 भाकरी खाल्ल्या, उरलेल्या 18 भाकरी मी गरीब व्यक्तींना, माझ्यासारख्या गरीबांना वाटून दिल्या. माझे हे कार्य बघून इतर लोकांनी त्यांच्याजवळ उरलेलं अन्न हे मला आणून दिलं. मी दररोज असाच करायचो, मला आणून दिलेलं अन्न मला वाटेल तेवढं खायचो आणि उरलेलं अन्न इतरांना वाटून देत होतो. एके दिवशी काय झालं महाराज, माझ्याकडे एवढं लोकांनी अन्न आणून दिलं की माझं खाऊन झाल्यानंतरही मी 100 लोकांना ते अन्न वाटू शकेल एवढं उरलं होतं. मी 100 लोकांना अन्न जेव घातलं आणि माझे हे कार्य बघून हळूहळू जे लोक मला अन्नदान देत
होते त्या लोकांनीच मला घर बांधून दिलं आणि मला उद्योगाला पैसे दिले. माझी पत्नी उद्योग करते, उद्योग सांभाळते आणि महाराज जिथून माझी सुरुवात झाली होती मी तेच कार्य करतो. भुकेल्याला अन्न खाऊ घालतो, भुकेल्याला अन्न खाऊ घालतो. मित्रांनो, निसर्गाचा नियम आहे